नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या अश्विनी किचनमध्ये। आज आपण येथे पारंपरिक थाळी पाहणार आहोत। ज्वारीची भाकरी, इथे झुणका किंवा बेसन म्हणू शकता, मेथीची भाजी, त्याचबरोबर फोडणीचे ताक, तसेच शेंगदाण्याची चटणी आणि त्याचबरोबर कांदा आणि इथे आपण भात, ही थाळी आपण पाहणार आहोत। तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि फॉलो करा आणि आवडलीच तर नक्की मला कमेंट्स मध्ये पण सांगा। तर चला आपण आपली रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की तुम्ही कमेंटद्वारे मला कळवा। झणझणीत असे बेसन खायला आवडते। आता येथे मी थोडी कोथिंबीर, लसूण, मिरच्या आणि जिरे घेतलेले आहे। मी हे एका मिक्सरच्या जार मध्ये फिरवून घेणार आहे। मी माझ्या क्वांटिटी नुसार घेतलेले आहे। तुम्हाला बेसन कितपत लागेल त्यानुसार तुम्ही घ्या। इथे मी लसणाचा वापर जास्त केलेला आहे, का तर लसूण जास्त असेल तर बेसन चांगले होते। हे मिक्सर मध्ये चांगल्या प्रकारे फिरवून घ्यावे, चांगले बारीक झाले पाहिजे, अशा प्रकारे बारीक झाले पाहिजे। आता मी येथे ताक घेतलेले आहे। ताक चांगले फेटून घ्या आणि त्याच्यामधले 2 चम्मच मिश्रण मी त्याच्यामध्ये मिक्स केले आहे। आता हे व्यवस्थित मिक्स झाले की इथे मी थोडे तूप गरम केलेले आहे, साधारण 1 चम्मच। त्याच्यामध्ये मोहरी व जिरे टाकले आहे। चांगले तडतडल्यानंतर ना आपण जे ताक केले होते ते त्यात ओतले आहे आणि पटकन लगेच झाकण ठेवायचे आणि गॅस बंद करायचा। आपल्याला उकळू वगैरे द्यायची नाही किंवा गरम ही करायची नाही, फक्त फोडणी द्यायची आहे। आता इथे मी राईस बनवायला टाकलेला आहे। तर आता जे राईस बनत आहे तोपर्यंत मी इथे अर्धी वाटी बेसन ही पाण्यामध्ये व्यवस्थित फेटून घेतले आहे, जी की गुठळ्या राहू नये म्हणून व्यवस्थित फेटून घ्या, म्हणजे आपल्या बेसन मध्ये गुठळ्या राहत नाहीयेत। आता हे चांगल्या प्रकारे फेटून तयार आहे। आता इथे मी कढई गरम करून त्याच्यात तेल ओतून थोडेसे मोहरे तडतडून घेतले आहे। त्यात थोडे जिरे टाकलेले आहे आणि खूप सारा कांदा टाकलेला आहे। कांद्याने बेसन खूप छान होते। चांगल्या प्रकारे कांदा परतून घ्यावा, जास्त ब्राऊन ही होऊ देऊ नये, नाहीतर आपले बेसनची टेस्ट चेंज होती। थोडा हलका भाजला गेला पाहिजे। आता ही व्यवस्थित भाजला गेला आहे। याच्यामध्ये मी 1 चम्मच हळद टाकलेली आहे, तसेच थोडेसे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि जो मिक्सर मध्ये बारीक केलेली होती मिरची, अद्रक आणि लसूणची पेस्ट ती त्यामध्ये मी ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित परतून घ्या, जे की लसणाचा वास निघून गेला पाहिजे। चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर न आपण याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत। हे पाणी साधारण अर्धा ग्लास आहे। हे व्यवस्थित उकळून घ्या। याच्यामध्ये तुमच्या टेस्टनुसार मीठ टाका। हे उकळले पाहिजे आणि उकळल्यानंतर न एका हाताने बेसन ओतून एका हाताने हलवत राहा, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आणि आपले बेसन व्यवस्थित मिक्स होईल। अशा प्रकारे मिक्स झाले पाहिजे। तुम्हाला वाटलेच तर तुम्ही थोडे पाणी ॲड करा। मी इथे मला जास्त घट्ट वाटली म्हणून मी थोडे पाणी ॲड केले। बेसनला चांगल्या प्रकारे हलवून घ्या। आता मी याच्यामध्ये थोडे कच्च्या शेंगदाण्याचा कुट्टा ॲड केलेला आहे, ऑप्शनल आहे, आणि 5 मिनिटं झाकून ठेवून वाफवून घ्या। चांगले वाफवले पाहिजे, म्हणजे बेसनाची त्यातला वास आहे तो निघून जाईल। आता इथे बेसन व्यवस्थित तयार आहे। आता मी इथे मिक्सर जार घेतलेला आहे, त्यात अर्धी वाटी शेंगदाणे टाकून तसेच थोडा भाजलेला लसूण टाकला आहे, चवीपुरते मीठ टाकलेले आहे आणि इथे तुम्ही मिर्च टाकू शकता, पण माझ्याकडे मिर्च उपलब्ध नव्हते म्हणून मी इथे माझ्याकडे बारीक करून ठेवलेली मिर्च होते ती टाकली आणि थोडंसं तेल टाकलं आणि मिक्सरला फिरून घेतले। असे ओबडधोबड करून घ्या। आता इथे माझी चटणी ही तयार आहे आणि इथे माझे बेसन ही तयार झालेले आहे। खूप सारा कोथिंबीर पेरून घ्या। आता मेथीची भाजी बनवूया। इथे मी मेथी घेतलेली आहे, साधारण 1 जुडी। कढईत तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं, याच्यामध्ये मी लसूण टाकून घेतला। लसूण हलकासा ब्राऊन होऊन द्यावा। हा लसूण आता हलकासा ब्राऊन झाला आहे। याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि मेथी त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित परतून घेतली आहे। हे पहा, मेथीला पाणी सुटण्यासाठी याच्यामध्ये मीठ ॲड करा, म्हणजे पाणी सुटल्यानंतर त्याच पाण्यामध्ये आपली मेथी व्यवस्थित शिजते। आणि आता मी याच्यामध्ये मुगाची डाळ टाकलेली आहे।
डाळीने भाजी ही खूप छान दिसते किंवा खायलाही छान लागते. आणि मीठ टाकल्यानंतर भाजी व्यवस्थित शिजते का तर त्याला पाणी सुटते. अशा प्रकारे पाणी सुटले पाहिजे आणि त्याला झाकून थोड्या वेळ शिजू द्या. मी येथे झाकण ठेवून थोड्या वेळ साधारण ते 3 ते 4 मिनटं शिजू देणार आहे. आता ही व्यवस्थित शिजलेली आहे. तर आणखी थोडे पाणी आहे तर मी आणखी ह्याला थोड्या वेळ शिजू देणार आहे, 2 मिनटं. आता मी हिला ओपन करूनच शिजू देणार आहे, म्हणजे आपले पाणी पूर्ण सोक करून घेते. तर याच्यात मी कच्चा शेंगदाण्याचा कुट्टा टाकलेला आहे थोडा आणि व्यवस्थित हलवून घेतलेली आहे. इथे तुम्ही हिरवी मिरचीही टाकू शकता, पण मी इथे लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आता माझी भाजी बनवून तयार आहे. आता भाजी मी एका डिशमध्ये काढून घेते. आता व्यवस्थित भाजी तयार झालेली आहे. मी हिला एका डिशमध्ये काढून घेते. आता या भाकरी बनवत आहे. व्यवस्थित पीठ चुरल्यानंतर एका हाताने थापून घ्यावे व एक हात साईडला लावा, म्हणजे आपली भाकरी गोल आकारात येते. अशा प्रकारे तुम्ही थापून घ्या, म्हणजे त्याला चिरण्या वगैरे पडत नाही आहेत. इथे माझी भाकरी थापून झालेली आहे आणि तवाही गरम झालेला आहे. मधोमध आपली भाकरी व्यवस्थित मधोमध सोडा थोडी, म्हणजे आपली भाकरी व्यवस्थित हे होते. पाणी लावून परतून घ्या. तवाच व्यवस्थित गरम पाहिजे, म्हणजे आपली भाकरी पचली जाते. आता हे ते माझी पाठीमागून भाजून झालेली आहे. आता माझी भाकरी पूर्ण टम फुगलेली आहे. अशा प्रकारे भाकरी व्हायला पाहिजे, तेव्हा आपली भाकरी परफेक्ट झाली असे समजा. आता माझी इथे भाकरी बनवून तयार आहे आणि आपली ही गावरान व पारंपरिक पद्धतीने बनवलेली थाळी तयार आहे. आवडलीच तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा.